वरच्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवणारा आणि जखमींना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारा छोटू चहावाला उर्फ तौफिक शेख याने त्या हल्ल्याची आज पुन्हा आठवण करून दिली। 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला 2 महिन्यांमध्ये फाशी द्या, त्याला कसाबसारखं हिरो बनवू नका, अशी मागणीही छोटू चहावाल्याने केली। प्रत्यक्षदर्शी असलेले आणि अनेकांसाठी देवदूत ठरलेले छोटू चायवाला तौफिक शेख आपल्या सोबत आहेत। एकतर जो मास्टर माइंड आहे त्याला भारतात आणलं जातंय, एनआय आता या सगळ्याचा एनआयच्या ताब्यात दिली जाणार आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं सगळ्यांनाच वाटतंय। तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात 26/11च्या हल्ल्याचा, काय नेमकं झालं होतं आणि आता याचा मास्टर माइंड भारतात आणला जातोय। एक गोष्टी बोलतो मी, एवढे कसाबच्या अगोदर खर्च केले, अरबों रुपये खर्च केले इंडिया गव्हर्नमेंटने, आता ते मोठे माणसाला आणतो, ते त्याच्यानंतर किती खर्च करणार। मैं क्या बोलता हूँ इंडिया गवर्नमेंट से और उच्च न्यायालय से, कोर्ट से, राष्ट्रपति से, मोदी जी से, कि आज के दिन उसको लाया जा रहा है, करोड़ रुपये खर्चा वेस्ट हो रहा है, इंडिया का पैसा है। वो क्या यहाँ का दामाद है या यहाँ का कुछ लगता है, मेहमान है। तुमचं म्हणणं काय मग? 2 दिवस या 2 महिन्याच्या आतमध्ये तिला फाशी द्या, सरेआम गोली मारा। तुम्ही या सगळ्या हल्ल्याच्या वेळी तिथे होतात, नेमकं काय झालं होतं? कारण तुम्ही अनेकांना वाचवलं, अनेकांना CST स्टेशनमधनं एक शॉर्टकट रस्ता दाखवला आणि बाहेर काढलं। सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अनेक जखमी होते, त्यांना तिकडे पाठवलं। काय नेमकं झालं होतं त्या दिवशी? मला माहीत नव्हतं की आतंकवादी आला। मी बोला कुठे काहीतरी शॉर्ट सर्किट झाला, हे झाला, बम ठेवून गेलं बेगामध्ये। नंतर मला शिव्या दिला, तर नंतर मला 2-3 फायरिंग केल्या ना, नंतर माहीत पडलं की आतंकवादी आहे। मी कधी बघितलंच नव्हतं आतंकवादी असा होता। काय सांगितलं त्यांना तुम्ही तेव्हा मग जेव्हा? भागो भागो, बम फट रहा, रेलवे छोड़ के भागो, जान बचाओ, ये रास्ते से निकलो, वो रास्ते से निकलो। उसके बाद कुछ पब्लिक था पूना नासिक वाला, मेरे को टिकट चाहिए, काउंटर के अंदर जाके बोला टिकट निकाल के दूंगा, रेलवे छोड़ के भागो। वहाँ पे कुछ नहीं रहा, इसलिए तो मेरे को गाली भी दे के फोड़ा मेरे को। वो तो खुदा का शुक्र था कि मैं बच गया। फॅसिलिटीज न देता 2 महिन्याच्या आत त्याला फाशीवर चढवावं हीच खरं ते मागणी करतात। आणि जो काही प्रसंग होता 26/11च्या हल्ल्याचा, तो प्रसंग सुद्धा त्यांनी आपल्यासोबत संवाद साधताना सांगितला। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत ने, ABP माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खानवर मुंबईतल्या